आज मी तुम्हाला दाखवणार आहे कसं असतं एकदम वेगळं लग्न. वेगळं लग्न म्हणजे ते लग्न बघून मी काय तुम्ही पण शॉकच होणार आहे. त्याची एंट्री, लग्न लागायची पद्धत एकदम एक नंबर होती, म्हणून व्हिडिओ पूर्ण नक्की बघजा. तर आता लग्नाला जायचे म्हटल्यावर मला कपडे तर बदलावे लागतील. तेवढ्या मोक्ष म्हणे मला पण यायचे. अरे बाप. आणि तिथेच माझे कपडे पण चेंज होऊन गेले. ते आता मी येईल तर मोक्ष येईल आणि मोक्ष येईल तर मी पण येईल, म्हणून या दोघांना सोबत घेऊन जाण्यासाठी मी पप्पांना पण घेऊन जाणार होतो. आणि तिथेच आमची गँग पण पूर्ण तयार होते लग्नामध्ये जाण्यासाठी. आणि तिकडून आपण पोहोचून गेलो होतो लग्नाच्या मंडपाजवळ. आणि पण अजून नवरदेव नवरी तर आलेले नव्हते, म्हणून आम्ही चालू गेलो होतो जेवणासाठी, कारण की ते अजून आलेले होते. म्हणून आम्ही आमच्या जेवणाचं काम निपटवून घेतलेलं होतं. म्हणजे निपटवून नाही घेतलेलं होतं, निपटवायला गेलेलो होतो. मग काय बसून गेलेलो होतो आणि त्यांचे वाड्याचे काम सुरू होऊन गेलेले होते. आणि मोक्ष होतो तिकडे त्याच्या वाट्या ताटली साफ करत होता. आणि तेव्हा त्यांच्या पूर्ण वाढला पण गेलेलं होतं. जेवणामध्ये होतं भात, पनीरची भाजी, पापड, कचोरी, मिठाई, पोळी, पापडी, म्हणजे कढी वगैरे ते पण होतं, पण मी घेतलेलं नव्हतं. हा बस एवढंच होतं. मीठ होऊन गेलेलं आता 1 2 आणि तो कुठे गेला तिसरा? तो माझा आहे, तो तुझा आहे. हे दोघं यायचे असं आहे. आता जेवण करायचा प्लॅन पूर्ण सक्सेसफुल होऊन गेलेला आहे. आणि आता आम्ही चाललो. कुठे चाललो आता? घरी नाही ना, लग्नामध्ये जायचं ना. जेवण करून काय घरी जायचं का तू? मोक्ष कसं होतं जेवण? सांग पहिले कसं होतं. हा काय हात पुस ना, तुझ्या येतो रुमाल. मग बस आमचं जेवण होऊन गेलेलं होतं कम्प्लीट. आणि आम्ही जायला लागल, म्हणजे आम्ही आता जात होतो मध्ये. आणि मध्ये जे बघून म्हणजे मी शॉक होऊन गेलो तर ते तुम्ही पण शॉक होणार आहे. म्हणजे आम्ही जे मध्ये बघितलं होतं ना, बापरे. म्हणजे तिथलं डेकोरेशन तर त्यांनी इतकं डेंजर केलेलं होतं ना, बाप. सर्वात आधी तर त्यांच्या स्टेज नंतर आपण जिथं बसतो तिथं तर असं बाप असं लाइटिंग वगैरे लावलेली होती, फुल जगमग डायरेक्ट. आणि लाइटिंगच्या आजूबाजूला त्यांनी कोठ्या पण लावले होते. म्हणजे जेव्हा ते नवरदेव नवरी येतील ना, ती क्लिप बघते तुम्ही, त्याच्यात तुम्हाला समजून जाईल की कसं काय नाही काय होते. आणि नवरदेव नवरीची जी एंट्री होणार होती ती ह्या रथावरून होणार होती. काय उद्योग असो की कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्तींचा हा स्टेजवरून सत्कार हा या कार्यक्रमापासून करण्यात येणार नाहीये. घरी सवड आहे का? अनिष्ट परंपरा जिला आपण त्या ठिकाणी पायमोड करीत आहोत. या परिवाराचं दैनिक समाज नंदुरबार जिल्हा यातर्फे व एक समाजाचे कार्यकारी सदस्य म्हणून आपण बागुल परिवाराचं मनपूर्वक कौतुक करतो. पुढील काळात अनिष्ट परंपरा यांचा पायमोड केल्याने समाज प्रगतीकडे नेतो, प्रगतीकडे जाईल. आणि तिथं नवरदेव नवरींची एंट्री पण होऊन गेलेली होते. ते आले आणि डायरेक्ट रथावर बसून गेले. मग यांना त्यांच्या पुढे म्हणजे मित्र जे त्यांचे मित्र होते ते असे चालत होते आणि त्यांच्या मागे डायरेक्ट रथ येत होता. मग अचानकच पुढे तो रथ डायरेक्ट सेंटर मध्ये येऊन थांबून गेलेला होता. ते पण का थांबला पण तेव्हा दोघ जण म्हणजे नवरदेव नवरी डायरेक्ट उभे राहून गेले. अरे बाप, म्हणता काय झालं भाऊ? काय झालं नाही, डायरेक्ट फाट फूट धमाधम धूड धाड डायरेक्ट कोट्या पुढे लावून गेले ना. पुरा डेंजर आहे, इकडून पण कोट्या तिकडून पण कोट्या. म्हणजे हा जो मधला सेटअप लावलेला होता तो त्यांनी मेन म्हणजे एंट्री साठी लावलेला होता. आम्हाला तर वाटत होतं गरबा बिरबा तर नाही करायचा ना. मग त्यांची तिथं पूर्ण एंट्री होऊन गेलेली होती. सर्व कोठ्या शांत होऊन गेलेले होते, कोठ्या पण थकून गेलेले होते. मग नवरदेव नवरी बसून गेले होते परत त्यांच्या जागेवर. पण या मी तर मोक्ष काय एडापणा चालत होता बघा तुम्ही. मग नवरदेव नवरी चालले गेले जिथं त्यांचं लग्न लागणार होतं त्या ठिकाणावर. नवजीवन, नवीन आयुष्याची पहाट सकाळ याकरिता आपण शुभ आशीर्वाद द्यावेत. चला वधूचे मामा, वराचे मामा, अंकुरजी मुळे सर आपण स्वीकारावे. हरी गणनायक तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मी बळे केंद्र कमल हा आणि हे जे फटाके फुटत होते ते तर फक्त ट्रेलरच होतं, कारण की पुढे म्हणजे हे बघा आता कसे फुटतील ते धाड दूड 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 असे गेले ते वरती, पुरा जगामग वरती वरती बी जगामग खाली बी जगामग. सर्व लोक बघा लावून गेले होते की इतके डेंजर त्यांची म्हणजे इतकं म्हणजे लग्न लावलं त्यांनी पण एकदम डेंजर आलं, कारण की समोरचं डेकोरेशन पण वेगळं आणि फटाके ते एकदम एक नंबर वाटत होते. पण कारण की असं काहीतरी नवीन नंदुरबार मध्ये पहिल्यांदाच झालेलं होतं. मग काय ते लग्न लागलं, नवरती नवरी म्हणजे थोड्या वेळ उभे राहिले वरती, फोटो वगैरे त्यांचे काय शूट वगैरे करायचे होते आणि फटाके तर बाप थांबायचे नावाज घेत नव्हते, एका मागे धडाधड फुटत होते डायरेक्ट. आणि जे ह्या लग्नाला आलेले नव्हते म्हणजे त्यांनी ना खूप काही मिस करून दिलेलं होतं डायरेक्ट. आणि तिथे जे लग्न समाप्त होऊन गेलेलं होतं आणि सर्व आपल्या आपल्या घरी जायला लागून गेलेले होते. आणि तिथं जे ना फटाक्याचे चिंगा पण खाली पडायला लावून गेले. ते मोठ्या खुर्चीच्या खाली लपू का कुठे लपू, अरे बाप म्हणजे काय नव्हते खाली तर थंडी होऊन जाता, पण त्याला ते समजत नव्हतं. पण काय नाही, लग्न होऊन गेलेलं होतं संपून, म्हणजे लग्न संपून गेलेलं होतं. आम्ही जायला लागून गेलो होतो आता बाहेर, येऊन गेलेलो आहे बाहेर, लग्न होऊन गेलेलं आहे खतम. तर जसं की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं की यांनी लग्न कसं सेलिब्रेट केलं ते. तर एवढे आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा.